राज्यभरामध्ये खळबळ माजवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण आज येणार आहे। कारण पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना काय शिक्षा सुनावली जाणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। कोर्ट अभय कुरुंदकरसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतं की जन्मठेपेची याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बिद्रे यांच्या कन्येनं केली आहे। माझ्या आईची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत। त्या सर्वांचे खूप आभार। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा यांच्याकडे। आकांक्षा, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज या सगळ्या संदर्भात निकाल दिला जाणार आहे किंवा शिक्षा सुनावली जाणार आहे? नक्कीच गेल्या 9 वर्षांपूर्वी एक महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली होती। तो म्हणजे अश्विनी बिद्रे हत्याकांड। आणि या हत्याकांडामध्ये नवीन वळण आपल्याला समोर येत होतं आणि पाहायला गेलं तर अत्यंत क्रूररित्या अशी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती। या एक पोलीस निरीक्षक होत्या आणि यामध्ये जे आरोपी निघाले ते कुठेतरी पोलिसच अधिकारी होते। त्यामुळे कुठेतरी एकच खळबळ उडालेली होती आणि हे पूर्ण प्रकरण होतं जो पोलीस खात्याला देखील डाग लावणारा होता। मात्र गेल्या 9 वर्षांपासून प्रतीक्षित असलेला आज निकाल काही जाहीर होणार आहे। जो अरुण कुरुंदकर आहे त्याला काय शिक्षा होणार, फाशी की जन्मठेप, या गोष्टी समोर येणार आहेत। आपण सुद्धा जो पनवेल न्यायालय आहे त्याच्या बाहेर आहे आणि लवकरच याच न्यायालयामध्ये ही सुनावणी आज 11 वाजता पार पडणार आहे। काही वेळातच आरोपींना देखील या ठिकाणी घेऊन येणार आहेत। मात्र सर्वच महाराष्ट्राला आणि देशभराला उत्सुकता लागलेली आहे ते म्हणजे की अश्विनी बिद्रे यांच्या ज्या आरोपी आहेत त्यांना नेमकी काय शिक्षा होणार आहे। पाहायला गेलं तर जे अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे होते यांचं कुठेतरी प्रेम प्रकरण होतं, चर्चा रंगली होती आणि त्यातूनच अश्विनीची जे अभय कुरुंदकर आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणी आता मात्र निकाल लागला जाणार आहे। धन्यवाद आकांक्षा, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। खरं तर 9 वर्ष आणि या 9 वर्षात जवळपास 84 जबाब या सगळ्यामध्ये नोंदवण्यात आलेले होते आणि आता या सगळ्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर आता शिक्षा आरोपींना सुनावली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।